ऐसा कोठे आठवची नाही देही जगी सर्व आनंद भर तुका गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमो दानेश्वरा 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 सोपण देवा
स्वरूपे स्थितं तं स्थानं सराले स्थितं तं सदेशे नमो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा निर्गतं साधु संन्यासयोगम् वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजय परब्रह्म स्वरूपं ज्ञान ज्ञान मूर्तिं साक्षात् स्वरूपिणीं नामदेवं मूर्तिं वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुरस्थान जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बल भूल विद्या दे हुई रायगणी मंदिरी बसे माझा राजा हरी चरणासे अर्पित जन्म ही काया जगदीश्वराचे जोडीने ज्यांची ख्याती प्रथम होते राजश्री छत्रपती सदा भूषी कथा तेने सर्वस्वलो आनंद अल्पसा परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी आदिशक्ती जगदीश्वरी आई भगवतीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आई साईबाबांच्या मंदिरामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा ज्यांनी मला प्राप्त करून दिली असे असणारे भगवती वा प्रतिष्ठान सांगवीकर तसेच समस्त ग्रामस्थ सांगवी मंडळी तसेच माझी भगवर्य ज्यांचं उभ्या महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून त्यांचा उल्लेख आहे अशा असणाऱ्या आदरणीय सुनीताताई व गीतेश महाराज कातोरे यांच्याकडून या सेवा करण्याचा माझा योग प्राप्त झाला तसेच हा सोहळा पार करण्याकरता ही सेवा पूर्णत्वाला नेण्याकरता एकट्याचा नव्हे खेळ म्हणूनही वेळ मिळविला असे जे सुंदर मृदुंगाचार्य आहे मृदुंगालंकार मृदुंगमणी ज्यांचं महाराष्ट्रामध्ये एक गायनाचार्य म्हणूनही नाव आपल्याला ऐकायला येतं आणि दुसरे म्हणजे मृदुंगाचार्य म्हणूनही नाव ऐकायला येतं असे असणारे आमचे विद्वंतजी महाराज त्याच पद्धतीने गायनाचार्य मंडळी टाळकरी मंडळी सुंदर असे पावले खेळतात आणि राहे या ठिकाणी वाजवतात अशा माझ्या सगळ्या माझ्या गुरु भगिनी वेदी मास्तर आमचे हार्मोनियम दादा ज्यांचे सुंदर असे संशिष्टम आहे आमचे आदरणीय बंधू सुजित दादा यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होते गुरुवरांच्या चरणावर नतमस्तक होते आई भगवतीच्या चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते मस्त ढल ढल विठ्ठल 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 कीर्तनारूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा भक्त महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा 4 चरणाचा सुंदरसा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला अभंगाच्या पहिल्या चरणातील पूर्वार्धात महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं साधन सांगितलं काय साधन केलं सदा नाम घोष करू हरी कथा हे मी माझ्या जीवनात साधन केलं तुकोबरा सांगतात हे मी माझ्या जीवनात साधन केलं त्याचा परिणाम काय झाला होता तुकोबरा
साधनाचे झालेले परिणाम. तिने सदा चित्ता समाधान हा पहिला परिणाम. आनंद निर्भर डुलत असो हा दुसरा परिणाम. देही विदेही भूमदशा हा तिसरा परिणाम. आणि लागून येते पाप पुण्य अंगा हा चौथा परिणाम. म्हणजे काय काय झालं? जर आपल्या चित्ताला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं? आनंद आणि निर्भयतेने डुलायचं असेल तर काय करावं? देहीच विदेही भूमदशा दशावस्था प्राप्त करायची असेल तर काय करावं? आणि आपल्या ठिकाणी पाप पुण्याचा स्पर्श होऊ द्यायचा नसेल तर काय करावं? महाराज म्हणतात, जे मी केलं ना तेच तुम्हाला सांगतो. सदा नाम घोष करू हरी कथा विठ्ठल अभंगाची भाषा सरळ आहे. अभंगाचे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडले आहेत. या अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबांनी काय केलं? त्यांच्या जीवनामध्ये केलेलं साधन या ठिकाणी सांगितलं आणि त्या साधनाचा होणारा परिणाम सुद्धा याच्यातून सांगितला. तुकाराम महाराजांची भाषा कशी आहे पहा. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आता साधन आणि त्या साधनाचा होणारा परिणाम दोन्ही गोष्टीचं जर चिंतन करायचं झालं ना तर माझ्या अल्पमतीने मला असं वाटतं की साधन हे शरीराच्या संबंधाने आहे, बरोबर की नाही? आणि त्याचा होणारा परिणाम मनाच्या संबंधाने आहे. मीच नाही, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे बोलतात, सदा नाम घोष करू हरी कथा करू. इथला जो शब्द आहे ना तो शब्द क्रियेच्या दृष्टीने आहे. आणि तेने सदा चित्ता समाधान हे समाधान नावाचा शब्द आहे तो परिणामाच्या दृष्टीने आहे. म्हणजे क्रिया ही शरीराच्या संबंधाने आहे आणि त्याचा होणारा परिणाम हा मनाच्या संबंधाने आहे. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, क्रिया करण्याचं काम हे शरीराचं, ते स्वीकारण्याचं काम हे मनाचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तर इथं सांगितलेलं साधन आणि त्या साधनाचा होणारा परिणाम दोन्ही गोष्टी जर विचारात घ्यायचं झालं ना, तुकाराम महाराजच नाही व्यवहार तशी सांगत असते की साध्य सांगितल्याशिवाय, परिणाम सांगितल्याशिवाय किंवा एखाद्या फळाची निष्पत्ती सांगितल्याशिवाय लोक साधन करायला तयार होत नाही. हा अगदी व्यवहारातला नियम आहे. फार फार महाराज म्हणतात तत्वज्ञानाची भाषा जरी ऐकायची झाली ना तर सिद्धांत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कोणत्याही माणसाचं पहा, साध्य सांगितल्याशिवाय साधन करायला तयार होणार नाही, परिणाम सांगितल्याशिवाय साधन करायला तयार होणार नाही, किंवा एखाद्या फळाची निष्पत्ती सांगितल्याशिवाय लोक ते साधन स्वीकारायला तयार होत नाही. हा अगदी व्यवहारातला नियम आहे. म्हणजे मग जगद्गुरु तुकोबांच्या घरामध्ये का हा जो नियम आहे ना, सर्वसामान्य माणसाचा नियम काय, साध्य सांगितल्याशिवाय साधन करायला तयार होत नाही, हा नियम जगद्गुरु तुकोबांच्या लक्षात आला. तुकोबांनी काय केलं? अभंगामध्ये जो समाधानाचा जो परिणामाचा जो विचार आहे ना तो अत्यंत प्रकर्षाने मांडला. तिने सदा चित्ता समाधान, समाधानाचा जो शब्द आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत प्रकर्षाने मांडला. शाश्वत जीवाचा विचार करायचा झाला तर मला समाधान नको असं म्हणणार एकही जीव सापडणार नाही. कळतंय ना तुम्हाला? मला समाधान नको असं म्हणणार एक तरी जीव सापडेल का? तुम्हाला समाधान नकोय का? नकोय का? हवंय ना. महाराज म्हणतात मला समाधान नको असं म्हणणार एकही जीव सापडणार नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातलं घ्या, तुम्ही म्हणाल का हो आमच्या प्रपंचात सांगता तुमच्या परमार्थात तसं आहे का? परमार्थातलं घ्या, प्रपंचातलं घ्या, नाही तर व्यवहारातलं घ्या. प्रत्येक जीवाची तळमळ कशा करता आहे? सुखाकरता आहे. प्रत्येकाची इच्छा ही सुखाची आहे, प्रत्येकाची अपेक्षा समाधानाची आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचा आहे. प्रत्येक जण जो काही प्रयत्न करतो तो सुखाकरता करतो. मग आता मला सांगा, जर तत्वज्ञानाच्या दृष्टीने साधा विचार सांगून जाते, मला सांगा अंतःकरणामध्ये सुखाचा विचार निर्माण होणं हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य? आलं लक्षात? नाही. मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समजून सांगते. या भूतलावर तीन भूमिका मांडतात. तुकोबारे सांगतात, एक विषय सुख, दोन ब्रह्मसुख आणि तिसरं भक्ती सुख. हे शब्द सुद्धा तुम्ही ऐकले आहे. मग आता सुखाचा जो विचार आहे की नाही, तो सुखाचा विचार माणसाच्या अंतःकरणात केव्हा येतो? तुमच्या अंतःकरणात सुखाचा विचार. दुःख झाल्याशिवाय सुखाच्या विचाराला सुरुवात होत नाही, हे तितकंच खरं. आलं लक्षात? म्हणजे दुःख झाल्याशिवाय माणसाला सुख हे प्राप्त होत नाही.
तुमच्या लक्षात आलं असेल तर दुःख झाल्याशिवाय माणसाला सुख कशाला म्हणतात हे माहित होत नाही. याच्याही पुढे सांगायचं झालं तर अगदी सोपं करून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला सांगा दिवसाला महत्व कधी कधी रात्र असेल तर कधी अशी रात्र पडली तर आपण काय म्हणतो दिवसाला महत्व आहे. श्रीमंताला महत्व कधी कधी बाबा श्रीमंताला महत्व. गरीब असेल तर एखादा गरीब लेवलचा असला आणि त्याच्यासमोर श्रीमंत गेला तरच त्याला काय आहे महत्व आहे. याही पुढे मला सांगता खरं बोलणाऱ्याला महत्व कधी कधी एखादा खोटं बोलणारा असेल तर मला सांगायचं काय की आपल्या अंतःकरणामध्ये सुखाचा विचार निर्माण होणं हे ज्याचं स्वरूप असेल त्याला त्याची अपेक्षा निर्माण होणं हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने उलटच आहे. त्यात आपल्या समोर 3 भूमिका मांडल्या. किती भूमिका मांडल्या 3 भूमिका मांडल्या. एक विषय सुख, 2 ब्रह्मसुख आणि 3 भक्ती सुख. विषय सुखाची ज्याला अपेक्षा आहे तो जीव आहे. मुमुक्षाला ज्या सुखाची अपेक्षा आहे तो ते ब्रह्मसुख आहे आणि भगवंताला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते भक्ती सुख आहे. भक्ती सुखाची अपेक्षा कोणाला निर्माण होते भगवंताला निर्माण होते. मुमुक्षाला कोणत्या सुखाची अपेक्षा निर्माण होते ब्रह्मसुखाची अपेक्षा मुमुक्षाला निर्माण होते. याही पुढे सांगायचं झालं तर जीवाला म्हणजे तुम्हाला आम्हाला कशाची अपेक्षा निर्माण होते विषय सुखाची. बरोबर की नाही. परंतु ते महाराज म्हणतात की हो तुम्ही जर या विषय सुखामध्ये गुरफटून पडला ना तर तुमची कोणीही किव करू शकत नाही. विषय ओढी भुलली जी आता यांचे कोण करील तुम्ही जर त्या विषय सुखामध्ये गुरफटून पडला ना तर तुमची कोणीही किव करू शकत नाही. परंतु विश्व कैवल्य जुनेदी भगवान श्री ज्ञानोबरायांना ते मान्य नाही. विषयांचे समज वेगळाचे बहुली अबराचे हे विषय कशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीने अभराची सावली. आता अभराची सावली म्हणजे काय आभाळाची सावली. काय आभाळाची सावली त्यालाच आपल्याकडे काय म्हणतात माहिती का शिरवड कळतं ना. शिरवड किती तास राहतं शिरवड किती मिनिट राहतं का तास किंवा मिनिट नाही ते किती वेळ असतं काही क्षणापुरतं असतं. महाराज म्हणतात ज्या पद्धतीने अभराची सावली आहे ना त्याच पद्धतीने विषय सुख असं आहे काही क्षणापुरतं आहे. पण तुम्ही आम्ही काय करतो त्या विषय सुखामध्ये गुरफटून पडतो आणि जर त्या विषय सुखामध्ये गुरफटलो ना तर आपली कोणी तू करू शकत नाही. महाराज म्हणतात हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळजैसे काल स्वप्नी जागासे भद्रसा. हे विषय कसं आहे रोहिणीचे जळजैसे. रोहिणीचं जळ म्हणजे मृगजळ म्हणजे काय एखादा हरिण यावं त्यांना बघावं समोर काय दिसतंय मृगजळ दिसतंय आणि त्या मृगजळाच्या दिशेने धाव घ्यावी पळत 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 त्या ठिकाणी जावं बघावं तिथं पाणी आहे का ते काय आहे मृगजळ आहे. ढाकळापर्यंत जरी पळत राहिलं शेवटी तो मरून जाईल पण त्याला पाणी भेटणार नाही कारण ते काय आहे मृगजळ आहे. ते हरिण म्हणजे तुम्ही आम्ही आहे. आपण काय करतो या विषय सुखाला शोधण्याकरता दुर्बळ पडतो आपल्याला सुख भेटत नाही तसंच मरून जातो. विषय सुख काय प्राप्त होत नाही. मग महाराज म्हणतो तुम्ही या विषय सुखामध्ये जे गुंतला ना ते माझा भगवान परमात्मा जो गोड असलेला भगवान परमात्मा आहे ना तो तुम्हाला कडू वाटायला लागतो. कसं वाटतो कडू. तो कसा आहे तो भगवान परमात्मा गोड आहे आणि विषय सुख कडू आहे. पण तुम्हाला आम्हाला काय वाटतं माहिती का विषय सुख गोड आहे आणि भगवान परमात्मा कसा आहे गोड आहे. मी नाही मौलीना ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात विषय विषयाचा गोड परमार्थू लागे कडू तो विषय कडू जीवासी झाला. मला सांगतात जो कडू असलेला विषय सुख आहे काय आहे कडू विषय सुख कसं आहे कडू आहे. ते विषय सुख आम्हाला गोड वाटतं आणि जो भगवान परमात्मा गोड आहे तो गोड असणारा भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला कसं वाटतो कडू वाटतो. म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व अरे तुम्ही गोड नाहीये तुझं नाम सुद्धा गोड आहे तू सुद्धा गोड आहे. पण आपण त्या गोड परमात्म्याचा जात तुम्ही विषय सुखामध्ये गुरफटू नका. बरं आम्ही विषय सुखामध्ये गुरफटत नाही. बरं मुमुक्षाचं काय आहे हो मुमुक्षाला कशाची अपेक्षा होते ब्रह्मसुखाची अपेक्षा होती. कशाची ब्रह्मसुखाची. बरं ब्रह्म ते जाऊ द्या ब्रह्मसुखाचे आम्हाला काही घेणं देणं नाही. मग तुम्ही म्हणता का हो देव सुद्धा कोणती सुखाची अपेक्षा करतोय. आम्ही जर विषय सुखाची अपेक्षा करतोय तर भगवंत सुद्धा तुमचा कशाची तरी अपेक्षा करतोय. कशाची करतो भक्ती सुखाची अपेक्षा. आता बघा संत महंत वर्णन करत असताना म्हणतात तुम्ही आम्ही सुद्धा वर्णन करत असताना म्हणतो की तो भगवान परमात्मा कसा आहे
सुखरूप आहे. महाराज म्हणतात सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा माझ्या देवासारखा जगात दुसरा कोणी सुखी नाही. माझ्या पांडुरंगासारखा सुखी कोणी आहे का? अजिबात सुखी नाही. महाराज म्हणतात तो परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे. त्याच्याकडे सगळं सुख आहे. त्याला कोणत्याही सुखाच्या अपेक्षा नाही. महाराज म्हणतात पुन्हा एका ठिकाणी ते महाराज एका ठिकाणी काय म्हणतात माहिती का? या सुखाकारणे देव वेडावला या सुखाकरता काय झाला देव? वेडा झाला वेडा. आता मला सांगा एका ठिकाणी संत काय म्हणले होते? आमच्या देवासारखं सुखी कोणीही नाही. महाराज काय म्हणतात की याच सुखाकरता देव काय झाला? वेडा झाला. आता मला सांगा तुम्ही म्हणाल का होताय तुम्ही काही आम्हाला येडत करता का? एक टायमाला म्हणतात त्याला सुखाची काही अपेक्षा नाही कारण तो काय आहे? तो सुखरूप आहे. आणि पुन्हा म्हणतात का या सुखाकरता देव काय झाला? वेडा झाला. मग हे म्हणणं कसं आहे? व्यर्थ याला काही अर्थ आहे का? अजिबात अर्थ नाही. कशा पद्धतीने हो? तुकोबरे उदाहरण देतात. जसं माझ्याकडे खूप पैसा आहे. इतका पैसा माझ्यासारखा जगात श्रीमंत कोणीही नाही. इतके पैसे इतके माझ्याकडे अंबानीला सुद्धा माग पाडलं मी नाही बरे का? माझ्यासारखा कसा आहे? इतका पैसेवाला आहे. आणि आपल्या सत्याच्या ठिकाणी आला काहीतरी पैशाची अडचण आली म्हणून बाबा तुमच्यासारख्या बाबाला वाचला ओ बाबा ऐका ना जरा 5,000 रुपये देता का? आता मला सांगा तो जर एवढा श्रीमंत आहे दुसऱ्याकडे पैसे मागावे हे काय आहे? याला अर्थ आहे का? अजिबात अर्थ नाही. त्याच पद्धतीने महाराज म्हणतात का हो किंवा हे नाही पटलं मला दुसरं सांगतो बघा. एखादा हिंद केसरी पैलवान कळतो ना? कुस्त्या खेळणारा पैलवान कोण? कुस्त्या खेळणारा पैलवान बरं का? हिंद केसरी पैलवान म्हणजे जगभरात नाव कमवलं. इतका मोठा पैलवान त्याच्यासारखा पैलवान कोणी नाही. जगातल्या सगळ्या पैलवानांना मागं पाडलं. काहीच नाही. 50 किलो धान्याची गोणी उचलून आत ठेवायची होती. गोणी जवळ गेला प्रयत्न करून थकला पण गोणी उचलत नाही. समोर सामान्य व्यक्ती चालता आवाज दिला ओ दादा ऐकत जरा एवढी गोणी उचलून आत ठेवता. आता मला सांगा तो पैलवान आहे दुसऱ्याला उचलून ठेवायची गरज का पडते? याला काही अर्थ आहे का? याला काही अर्थ नाही. त्याच पद्धतीने महाराज म्हणतात अहो तुम्ही म्हणतात आमच्या देवासारखं सुखी नाही त्याला सुखाच्या अपेक्षा सुद्धा नाही आणि तुम्ही पुन्हा म्हणतात की या सुखाकरता देव काय झाला? वेडा झाला. हे म्हणणं जरी आपल्याला पटत नसेल हे आपल्याला मान्य नसेल तरी पटून घ्यावं लागेल. ते मान्य करावं लागेल. कारण ब्रह्मचतुर्सूत्रीमध्ये समन्वय नावाचे सूत्र सांगितलं. काय? समन्वय नावाचं सूत्र सांगितलं. त्याच्यामध्ये असे अनेक उदाहरण आहे अनेक वचन आहे अनेक सूत्र पाहायला मिळतात. तुम्ही म्हणाल का हो एवढं एकच मिळतं स्वरूपाचं प्रमाण आहे का? नाही. गाथ्यातली प्रमाण आहे संतांची वचन आहे. आपल्या लक्षात येण्याकरता जगद्गुरु तुकोबरा म्हणतात गोविंद त्या मनी बैसरासे दीनरंजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. आम्हाला रात्रंदिवस धंदा लागला. कोणता धंदा लागला हो? गोविंदाचे पोवाडे. भगवतीचं नामस्मरण करणं हाच आमचा काय आहे? हाच आमचा धंदा झालाय. धंदा म्हणजे काय? आपण दिवस रात्र ज्याच्यासाठी काय करतो? तळमळ करतो. जी गोष्ट आपण वारंवार करतो त्याला काय म्हणतात? धंदा म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबरा म्हणतात कोणता धंदा लागला? त्या देवाचं चिंतन करणं हाच आमचा काय झाला आहे? धंदा आहे. आणि पुन्हा ते जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं आठवणे नाही कधी वाचे कृपानिधी माय बाबा. आई ऐक ना देवा मी तुला आठवलं सुद्धा नाही. मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी माझ्यासारखा अपराधी मीच आहे रे. का हो तुकोबा? अरे तुझं आम्ही तुला आठवलं सुद्धा नाही. वाचे कृपानिधी माय बाबा. आणि तुझं या मुखाला चिंतन सुद्धा केलं नाही. आता बघा एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? आम्हाला एक धंदा लागला. कोणता? गोविंदाचे पोवाडे. पुन्हा ते जगद्गुरु तुकोबा एका ठिकाणी काय सांगतात की मी तुला आठवलं सुद्धा नाही. या मुखाने तुझं चिंतन सुद्धा केलं नाही. हे म्हणणं जसं आपल्याला व्यर्थ करत असलं व्यर्थ दिसत असलं तरी सुद्धा याचं समन्वय आपल्याला करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल बरोबर आम्ही ते समन्वय करून घेऊ पण आमचा मेन मुद्दा मांडा ना ताई.
तुम्हाला चित्ताला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं चित्त आहे ना चित्त, ते चित्त स्वच्छ करावं लागेल. स्वच्छ म्हणजे काय होतं तुकोबाराय? असं कसं बोलता? आम्ही दररोज स्नान करतो, दररोज आंघोळ करतो, आमचं चित्त कसं आहे? निर्मळ आहे. महाराज म्हणतात, तुम्ही आंघोळ भरून का करता? चित्ताला आंघोळ घालता का? नाही. मग काय होतं तुकोबा? ते साधक तुकोबारांना म्हणू लागले, तुकोबाराय ऐका ना, तुम्ही म्हणता चित्त निर्मळ करा, चित्त निर्मळ करा. आमच्या चित्तामध्ये अशी घाण काय आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुमच्या चित्तामध्ये एक घाण आहे. कोणती? विकाररूपी घाण. विकाररूपी म्हणजे काय? कोणते कोणते विकार हो? काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, मत, मत्सर, अहंकार, हे षडरूपी विकार तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? ते बसले आहे. आणि आता मला सांगा, ती विकाररूपी घाण जर चित्तामध्ये असली तर माझा भगवान परमात्मा कसं तुमच्या चित्तामध्ये येईल हो? त्यासाठी काय करावं लागेल? महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहील ते, एवोनी गोपाळ राहील ते, एवोनी गोपाळ राहील ते, एवोनी गोपाळ राहील ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, 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 एवोनी गोपाळ राहील ते, एवोनी गोपाळ राहील ते, एवोनी गोपाळ राहील ते, एवोनी गोपाळ राहील ते. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहील ते. तुम्ही चित्त निर्मळ करा. आता मला सांगा, तुमच्या चित्तामध्ये जर घाण आहे, तुम्हाला भगवान परमात्मा चित्तामध्ये येईल. तुम्ही महिला मंडळ, तुम्ही कीर्तन करता आला, बरोबर की नाही? आला ना? आल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट घाणी येऊन बसला का? कचऱ्यावर बसला का? काय केलं? खाली पाहिलं, घाण आहे का? घाणीच्या ठिकाणी बसल्या नाही, जिथं स्वच्छ जागा आहे तिथे येऊन उभं राहिल्या. मी सुद्धा ज्यावेळेस कीर्तनाला आले ना, त्यावेळेस खाली पाहिलं, खाली काय घाण असते तर उभं राहणार नाही. जिथं स्वच्छ जागा आहे तिथं आपण येऊन मस्त उभं राहतो. मग मला सांगा, त्या भगवान परमात्म्याला जर आपल्या चित्तामध्ये यायचं आहे, मग तो घाणीच्या ठिकाणी कसं काय येईल? काय करावं लागेल? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, निर्मळ चित्त करावं लागेल. बरं, आम्ही चित्त निर्मळ केलं होतं तुकोबराय, मग आता आम्हाला काय करावं लागेल? कशासाठी? ते सगळं चित्त समाधान प्राप्त करायचं. आम्हाला काय करावं लागेल? महाराज म्हणतात, तुम्हाला काय करायचंय? चित्ताला समाधान प्राप्त करायचंय ना, या मुखाने देवाचं नाम स्मरण करावं लागेल. फक्त चित्त निर्मळ करून उपयोग नाही. या मुखाने काय करावं लागेल? देवाचं चिंतन करावं लागेल, आई भगवतीचं स्मरण करावं लागेल. वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. तुम्ही म्हणा का हो, काही येडबिड झालं की काय? इथं आई भगवती आहे, तुम्ही म्हणता शिवनाम. आता शिवाचा आणि भगवतीचा काही संबंध आहे का? तुम्ही आम्हाला भगवतीचं सांगायचं, तुम्ही शिवाचं सांगताय. हे बघा, शिव आदी आणि शक्ती काय आहे? एक आहे, त्यामध्ये भेद करणारे आपण आहोत. तुम्ही शिवाचं चिंतन करा, नाहीतर भगवतीचं चिंतन करा, दोन्ही काय आहे? एकच आहे. मग तुम्ही कोणाचं चिंतन केलं तरी चालेल. बरोबर, आम्ही चिंतन केलं, आमचे क्रोध या ठिकाणी नष्ट झाले. आम्ही वाचनात देवाचं चिंतन केलं, मग काय होईल होतं तुकोबराय? अवघी आनंदाची
चित्त म्हणजे काय? मन. मन म्हणजे काय? चित्त. चित्त म्हणजेच काय? मन. लक्षात येते तुम्हाला? चित्त म्हणजे काय महिला मंडळ? मन. मन काय? मन. आणि मन म्हणजे काय? चित्त. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुमचं मन आहे ना, आम्ही मन आहे आता चित्त निर्माण केलं, वाचन देवाचं चिंतन करायला लागलो, आमचे काम सुद्धा एका ठिकाणी नेमले, मग तो कोबरा आम्हाला कधी समाधान प्राप्त होईल? तो कोबरा सांगतात त्याशी पुढे काय करावं लागेल तुम्हाला? तुमचं मन आहे ना, मन तुम्हाला देवाच्या चरणावर अर्पण करावं लागेल. तुम्ही जर तसं केलं नाही काय होईल? ते मन कसं आहे? अत्यंत चपळ प्राणी आहे. कसा चपळ आहे? त्याच्यासाठी चपळ कोणीही नाही. आता तुम्ही ते कीर्तनासाठी बसले, कधी तुमचं मन घरी जाईल, कधी घरून पटकन येईल, सांगता येईल का? नाही. आता मी असं म्हटलं याच्यात निम्म्या जायचं मन तर घरी जाऊन आलं बी असेल. काय आहे हे? मन आहे. मन. मन. मन कसं आहे? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे शरण शरणालिया, तुझे शरण शरणालिया. दाग गेला जीन गेला, दाग गेला जीन गेला, दाग गेला जीन गेला, दाग गेला जीन गेला. आता कोठे धावे मन, तुमचे चरणी देखलिया. तुम्हाला चित्त काय करावं लागेल? देवाच्या चरणावर अर्पण करावं लागेल. अर्पण. आणि जर नाही केलं तर काय होईल? हे मन बडा चंचल आहे. काय म्हणतात यार, मनाचं काय करू आम्ही? हे मन कसं आहे? चंचल आहे. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्याला वेळ लागेल का? नाही. ते कुठेही जाऊन येईल, कसं जाऊन येईल सांगता येईल नाही. बघा महाराज मनाची व्याख्या स्पष्ट करताना असताना सांगतात, एक सुभाषितकार सुंदर वर्णन करत असताना म्हणतात, मनोमधु मी मानिनी मधुनो मरुतुनो मा मधु मरकुटो मत्सा मुकरात चंचल. या सृष्टीमध्ये 10 प्राणी अत्यंत चंचल सांगितले. कसे सांगितले? अत्यंत चंचल. त्यांच्यासारखं चंचल कोणीही नाही. आता मनाला काय केलं? महाराजांनी काय केलं? माकडाची उपमा दिली. माकडाची उपमा. माकड कसं प्राणी आहे? चंचल प्राणी. कसा? चंचल प्राणी. बघा एकदा काय झालं, एक मालक होता बरं का, त्याच्याकडे 2 प्राणी होते, एक माकड आणि एक बोकड. कोणते कोणते महिला मंडळ? माकड आणि बोकड. 2 प्राणी होते. त्याचं असं काम होतं की बाहेर गावी जायचा आणि त्या दोघांचा काय करायचा? खेळ दाखवायचा. असं त्याचा धंदा होता. एकदा काय झालं, त्याला नदीच्या पलीकडे जायचं होतं. काय करायचं होतं? त्याचं गाव होतं नदीच्या अलीकडं. कोणीकडे होतं? पलीकडं नाही बरं का, अलीकडं पुरुष मंडळ. कुठं? अलीकडं गाव होतं, त्याला जायचं पलीकडं होतं. मग त्यांचे 2 प्राणी घेतले आणि नदीच्या काठी आला. त्या ठिकाणी नावडी दादाकडे गेला आणि नावडी दादाला सांगितलं, नावडी दादा अहो जरा मला पलीकडच्या काठावर नेऊन सोडता का? त्यानं पाहिलं याच्याकडे कोणते कोणते प्राणी होते? पुरुष मंडळ. कोणते कोणते प्राणी होते? माकड आणि बोकड. त्यानं बोकडाला पाहिलं, काही विचारलं नाही. परंतु ज्यावेळेस माकडाला पाहिलं आणि तो लगेच म्हणला, नाही 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 नाही, मी तुम्हाला नेऊन सोडू शकत नाही. तो म्हणला, हो असं कसं करता? असं काय म्हणता? का नेऊन सोडू शकत नाही? तो म्हणला, तुम्ही दुसरे गेला, मी नेऊन सोडू शकत नाही. हा दुसऱ्या नावडी दादाकडे गेला. त्याला सांगितलं, ओ दादा मला नदीच्या पलीकडे जायचंय, पलीकडं जरा पास करा तर. त्यानं पाहिलं 2 प्राणी दिसले आणि तो म्हणला, मी सुद्धा नेऊन सोडू शकत नाही दादा. म्हणलं, का हो? मी काय फुकट जाणार आहे का? त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय देणार आहे? पैसा. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देणार आहे, पैसे. फुकट जाणार नाही. तर नावडी दादा म्हणला, बाबा तुझे मला पैसे सुद्धा नको, तू सुद्धा अजिबात नको, पुढे जाय पुढे. आता तो मालक जरा निराश झाला की अरे बाबा 2ही नाही म्हणतात. तिसरीकडे आला. त्याला सांगितलं, दादा आवाज जरा कमी झाला. आता 2 नाही म्हणल्यावर जरा आवाज कमी होणार. आणि हळू आवाज त्याला म्हणला, दादा हो ऐका ना. नावड दादा म्हणले, बोला. आम्हाला जरा नदीच्या पलीकडे पास करता का? हो. दादानं पाहिलं प्राणी कोणते कोणते दिसले? माकड आणि बोकड. 2 प्राणी दिसले. तो म्हणला, अरे बाबा मी काय तुम्हाला नेऊन सोडू शकत नाही. दुसऱ्या माणसांना काय करायचे?
शकत नाही. तो म्हणला ऐका ना, तुमच्या हात जोडतो, पाया पडतो, नम्र विनंती आहे माझी, कृपया करून मला जरा त्या पलीकडे सोडा ना. ऐका ना, तुम्ही जर मला त्या पलीकडे सोडलं नाही ना दादा, माझ्या पोटाचा प्रश्न आहे. कशाचा? पोटाचा. जर मी आज संध्याकाळी पैसे कमवून घरी गेलो नाही तर माझ्या मुलंबाळ काय होतील? उपाशी मरतील. माझा व्यवसाय काय आहे? यांचा धंदा दाखवून माझा व्यवसाय आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, माझ्यावर कृपा करा. तुम्ही जे म्हणाल ते ऐकायला तयार आहे. नदीच्या पलीकडे सोडा. ते नाव दादा एवढं काही सांगितलं जरा येईल नाव. तो माणूस आहे. काही माणसं नसतात. तो माणूस आहे, त्याला जरा दया आली. तो म्हणला बरं ऐका, तुम्हाला नेऊन सोडतो, पण माझी एक अट आहे. तो म्हणला काय अट आहे? तुमची जी अट असेल ना ती पूर्ण करेल. ऐकून घेतलं का? अट काय आहे ती ऐकली का? नाही, डायरेक्ट म्हणला तुमची जी अट असेल ती ऐकून घेईन, पूर्ण करेन. म्हणलं बरं. मग ऐका, हे जे माकड प्राणी आहे, माकड ते कसं आहे? चंचल प्राणी आहे. माकडाला समाधी लागलं कसं? कधी ऐकले का तुम्ही? आज माकडाला समाधी कधी लागेल का? अजिबात लागणार नाही. मग म्हणलं ऐका, तुम्ही काय करा, या माकडाचे दोन्ही हात बांधा, दोन्ही पाय सुद्धा बांधा. तो म्हणला बरं आम्ही याचे दोन्ही हातही बांधतो, दोन्ही पायही बांधतो. सांगितल्याप्रमाणे त्याचे दोन्ही हातही बांधले, दोन्ही पायही बांधले आणि त्या बोकडाला नावेत टाकलं, माकडाला सुद्धा नावेत टाकलं आणि मालक सुद्धा नावेत जाऊन बसला. आता पाण्यामध्ये गेल्यावर जरा थंड व्हायला लागली. मालक जरा शांत पडला. आपले बोकडाही डोळे बंद करून घेतले आणि आपलं बसलं. ते माकड कधी झोपेल का? समाधी लागेल का माकडाला? माकड काय आहे? चंचल प्राणी, चंचल. त्याला काय झोप लागना. त्याला जर करमन असं झालं, त्याला वाटलं अरे किती टाइम झाला आपण नुसतं गप बसलोय, कसं काय व्हायचं? काय करावं म्हणून इकडे तिकडे बघू लागलं. तेवढं त्याला तिथे गवताची काळी दिसली. त्याला काय केलं, हाताने धरवत हात बांधले, पायाने धरवत पाय बांधले. त्यानं काय केलं, तोंडाने ती काडी धरली आणि बोकडाच्या नाकात घातली. आता मला सांगा, बोकडाच्या जर नाकात काडी घातली, बोकड शांत बसेल का? बसेल का? अजिबात नाही. टुनकुणी मारली सगळे नदीत. तात्पर्य काय? मन कसं आहे? चंचल. त्या मनाप्रमाणे काय आहे? हे माकडाप्रमाणे काय आहे? मन चंचल आहे. तुम्ही जर मनाच्या अधीन झाले ना, काय होईल? तुम्ही सुद्धा नदीत बुडल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतो तुम्ही काय करा, मनाला एका ठिकाणी स्थिर करा. कुठे स्थिर करा? हो, पांडुरंगाच्या चरणावर, आई भगवतीच्या चरणावर त्या मनाला अर्पण करा. बरं, आम्ही त्या मनाला अर्पण केलं. परिणाम काय होईल? भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. तुमचा भागही जाईल, तुमचा शिनही जाईल आणि काय प्राप्त होईल? आनंद, समाधान प्राप्त होईल. कारण मला दुःख असं कोणलाही वाटत नाही. नाथ महाराज स्पष्ट पद्धतीने सांगतात, जाहीर पद्धतीने सांगतात की मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, नवंचिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणत्याही जीवाला वाटत नाही. नाथ महाराजांचं काय सांगितलं? नाथ बाबांनी हो नाथ बाबा असं कसं सांगता तुम्ही? आम्ही महाभारतामध्ये ऐकले. काय ऐकलो? कोणत्या आते भगवान परमात्म्याकडे काय मागितलं होतं? दुःख मागितलं होतं. दुःख. तुम्ही ऐकले का महाभारत? पुरुष मंडळी, महाभारत माहिती का? असे गोरे जसे महाभारत, त्यांचा त्याचा काही संबंध नाही. तुम्ही ऐकले का महाभारत? हे काय मला माहिती नाही. परंतु नाथ महाराजांचं काही साधं केले. नाथ बाबा आम्ही ऐकलंय हो महाभारतामध्ये. कोणत्या आलेल्या भगवान परमात्म्याला काय मागितलं होतं? दुःख मागितलं होतं. काय बाबा सांगतात, कोणत्या आलेल्या कशा प्रकारे दुःख मागितलं? ज्यावेळेस कौरव पांडव युद्ध झालं, पांडवांचा जय झाला, कौरवांचा नाश झाला, भगवान परमात्मा पाची पांडवांकडे आला. पांडवांना सांगितलं की रे तुम्हाला जे काही लागत असेल ना ते माझ्याकडून मागून घ्या. कारण आता मला काय करायचंय? माझ्या ठिकाणी जायचंय. तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागून घ्या. पांडवांना जे अपेक्षित होतं त्यांनी ते मागून घेतलं. भगवान परमात्मा द्रौपदीकडे आला. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी अगं तुला जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल, काही जर मिळवायचं असेल तर माझ्याकडून तू मागू शकतेस. द्रौपदी मातेला जे पाहिजे होतं तिने ते मागून घेतलं. आता भगवान परमात्मा कुंती आत्याकडे आला. कुंती आत्याला म्हणू लागला, कुंती आत्या अगं तुला सुद्धा जे अपेक्षित असेल ना, जे पाहिजे असेल ते माझ्याकडून मागून घे. कुंती आत्या विचार करायला लागली, असं काय मागू तो भगवान परमात्मा माझ्या दृष्टीत राहिला पाहिजे. आता दृष्टी
दृष्टी पुढे ऐसा चितुराय आता 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 दृष्टी पुढे ऐसा चितुराय हो जो मी तुझा पाय पांडुरंगा जो मी तुझा पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय जो मी तुझा पाय पांडुरंगा जो मी तुझा पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय आणि म्हणू लागली आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय जो मी तुझा पाहे तू कायमस्वरूपी माझ्या दृष्टीपुढे राहिला पाहिजे. तू काय कर कायमस्वरूपी माझ्या दृष्टीपुढे राह. भगवान परमात्मा सांगतोय तुमच्या अगं माझं कार्य संपलंय आता आता मला माझ्या ठिकाणी जावंच लागेल. कारण असं म्हणतात ज्यावेळेस मोठी माणसं काय करतात त्यांची कार्य संपले की त्या ठिकाणी थांबत नाहीत. त्यांचं कार्य संपलं की आपल्या ठिकाणी निघून जातात. भगवान परमात्मा सांगतोय माझं कार्य संपलंय मला माझ्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे तू काय कर दुसरं काहीतरी माग. मग कुंती आत्या म्हणते देवा अरे दुसरं काय मागू तुझं माझ्या डोळ्यासमोर राहिलं तर काय होतं. अनंत जन्मीचे विसरवलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा देवा तुझं मुख जर एकदा पाहिलं ना रे अनंत जन्मीचे दुःख विसरून जाते मी. तर भगवान परमात्मा सांगतो हे शक्य नाही ग. कुंती आत्या त्यावेळेस विचार करत असताना म्हणते देवा विचार करत असते विचार करता करता तिच्या लक्षात येतं काय ज्यावेळेस माझ्यावर दुःख होतं त्यावेळेस भगवान परमात्मा कुठे होता. माझ्या दुःखामध्ये होता माझ्या सोबत होता माझ्या समोर ठामपणे उभा होता. परंतु आता माझ्यावर आलेलं दुःख या ठिकाणी दूर झालं. माझ्यावर सुखाचे दिवस आले आणि भगवान परमात्मा माझ्याजवळ नाही. सांगितलं देवा ऐक ना मला तू दुःख दे. का ग कोणते आता दुःख दे. अरे देवा जर तुम्हाला दुःख दिला ना मी काय करेल तुझा धावा करेल. कारण आपलं असते बरं का पुरुष मंडळ आपलं असते ज्यावेळेस आपल्यावर दुःख आलं ना आपण देवाचं काय करतो भजन करतो चिंतन करतो. देवा देवा धाव धाव देवाला सांगतो देवा माझ्यावर संकट आलं तुला यावं लागेल. बघा काय झालं एक मनुष्य होता बाई आणि तो आपल्या रस्त्याने चालला होता पायी चालला होता. रात्री 10-11ची वेळ होती आणि पायी चालला एकटाच चालला होता. त्याला जरा गावात जायचं होतं आणि गावाच्या अलीकडे काय होतं माहिती का स्मशानभूमी होती. स्मशानभूमी माहिती ना स्मशानभूमी माहिती का हा स्मशानभूमी सगळ्यांना माहितच असेल. तर सगळ्यांना काय करतं शेवटी तिथंच जायचं. शेवटचा अड्डा आपला तोच आहे. मग तेव्हा ती स्मशानभूमी दिसली आणि जरा तो घाबरला. कारण असं म्हणतात भूती वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. तिथे काय आहे भूती वेताळ नाचती त्या ठिकाणी काय असतं असं म्हणतात बरं का. त्यानं ते ऐकलं होतं त्याला जरा भीती वाटायला लागली. आता काय करावं एकट्याला जावं लागतंय असं म्हणता काय झालं तो चिंताग्रस्त झाला. आणि तेवढं त्याला आठवलं. त्यानं काय केलं आमच्यासारखे भरपूर कीर्तनकार वाटी लागले होते. वाटी लावणी म्हणजे का भरपूर कीर्तन ऐकले होते. आणि आता आम्ही सांगतच राहतो की संकट आले काय करा देवाचा धावा करा देव तुमच्या संकटात धावत पळतील असं सांगितलं. आणि त्याला ते लगेच आठवलं काय आठवलं देवाचा
धावा करा. लगेच चालू केलं. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा भूत पिशाच निकट नाही आवे आणि महावीर जप नाम सुनावे. त्यानं काय केलं? हनुमान चालीसा म्हणता कधी स्मशानभूमी ओलांडून गेला सांगता येत त्याला लक्षातच राहिलं नाही. तो स्मशानभूमी ओलांडून गेला. पुढे गाव लागलं. आता गाव लागल्यावर तिथं कसं असतं? अशी लाइटिंग दिसायला लागली, घरं दिसायला लागली, गावं दिसायला लागली, मंदिर दिसायला लागली. जरा याला तृप्तता वाटली. आणि एवढं सगळं दिसायला लागलं आणि त्या गडबडीमध्ये तो हनुमानला विसरूनच गेला. आणि त्याला लगेच आठवलं. तो म्हणायला लागला तेरे अंगना आता मला सांग. ज्यावेळी त्याच्यावर दुःख होतं काय म्हणत होता? हनुमान चालीसा म्हणत होता, बरोबर की नाही? आणि दुःख गेलं काय म्हणायला लागला? तेरे अंगना में. आता याच्या अंगणात काय गरज आहे? गरज आहे का? नाही. परंतु तो काय झाला? भगवान परमात्म्याला विसरून गेला. म्हणजे आणि सुखामध्ये आपण काय होतो? देवाला विसरून जातो. महाराज म्हणतात दुःख में सुमिरन सब करे सुख में करना कोय सुख में सुमिरन भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर तुम्हाला दुःख होतं का? नाही. कुंती आता देवाला सांगलेली, देवा माझ्या आयुष्यात दुःख दे. दुःख का हो? दुःख दे. तू माझ्या सोबत असेल. दुःखामध्ये काय होतं? तू कुठे राहतो? माझ्या सोबत राहतो. आणि तू जर माझ्या सोबत असला तर मग मला कोणत्या दुःखाची भीती आहे का? नाही. कारण देव जर आपल्या सोबत असतात आपल्याला दुःख आहे का? काय आहे? सुखच आहे. म्हणजे नाथ बाबा त्यावेळेस ते साधकांना म्हणाले हो तुम्ही म्हणतात कुंती आता काय मागितलं होतं? दुःख. पण त्या दुःखामध्ये कशाची भावना लपली होती? सुखाचीच भावना लपली होती. म्हणजे तुम्हाला आम्हाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. बरं ते साधक मंडळी तू का होतो बरं आहे? आम्हाला काय करायचंय? चित्ताला समाधान प्राप्त करून घ्यायचंय. आम्ही आमचं मन निर्मळ केलं, वाचीने स्मरण करायला चालू केलं. आम्हाला काय झालं? आनंद प्राप्त करून झाला. आमचं मन सुद्धा आम्ही काय केलं? देवाच्या चरणावर अर्पण केलं. आमचा भागही गेला, शिनही गेला. बरं आमचा भाग शिन गेला. मग जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तुम्हाला अशा अवस्था प्राप्त करायची ना काय करावं लागेल? महाराज अभंगात सदा नाम घोषण करू हरी कथा. 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 सदा नाम घोषण करू हरी कथा.
प्राप्त होईल, चित्ताला समाधान प्राप्त होईल. मग फक्त चित्ताला समाधान प्राप्त होईल का? नाही. तिने सदा चित्ता, सदा शब्द काय आहे? खूप महत्वाचा आहे. सदा म्हणजे काय? कायमस्वरूपी. तुमच्यामध्ये बसलेला सदा नाही बरं का, सदा तुमच्यात बसलेला सदा नाही. सदा म्हणजे काय? कायमस्वरूपी. तर कायमस्वरूपी म्हणजे मला सांगा, आता तुम्ही कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद घेणार आहे, बरोबर की नाही? घेणार आहे का? तर तुम्ही बी उपवास धरले, घेणार आहे का? हा म्हणा ना. घेणार म्हणजे घाबरायचं कशाला? हा म्हणायचं. तुम्ही सर्व काय करणार आहात? महाप्रसाद घेणार आहे. आता मला सांगा, तुम्ही जर आता महाप्रसाद घेतला तर तुम्हाला सकाळी भूक लागेल का? सकाळी लागेल का? लागेलच. कारण तुमच्या मनाला काय झालं? आत्ताच्या पुरतं समाधान प्राप्त झालं, पण सदा झालं का? कायमस्वरूपीचं झालं का? नाही. मग तुकोबरा म्हणतात तुम्ही काय करा? तुम्ही जर चिंतन केलं ना, फक्त समाधान प्राप्त होणार नाही, सदा चित्ता समाधान प्राप्त होईल, कायमस्वरूपी चित्ताला समाधान प्राप्त होईल. असं करायचं असेल तर काय करावं त्याच्या अगोदर? सदा नाम घोष करू हे का? चिंतन करायला लागेल. बरं, आम्ही चिंतन केलं, मग पुढे महाराज म्हणतो तुम्हाला अजून काय भेटणार आहे? फक्त चित्ताला समाधान प्राप्त होईल का? नाही. सर्व सुख आलो सर्व नाही का आनंदी काय होईल? तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. कशामुळे? नामामुळे. कशामुळे? तुम्ही चिंतन करणारे ना, साधन काय आहे? चिंतन करणारे. आणि परिणाम काय होणार आहे? सर्व सुख प्राप्त होणार आहे. कशा पद्धतीने? महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार आमचं सर्व आगार कोण आहे? भगवान परमात्मा आहे. त्याचं नाम आहे. कारण भगवान परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? त्याचं नाम आहे. जर तुम्ही सतत काय केलं? नामस्मरण केलं तर काही सतत तुकोबरे काढले, तुकोबरे म्हणले, तुकोबरा आहे. तुम्ही म्हणता नाम कसं आहे? सुलभ आहे. कारण किती सोपं नाम आहे. फक्त त्याचं चिंतन करा. जर ते साधन सुलभ आहे, मग सतत त्याला कायम स्वरूपी करा असं म्हणण्याची काय गरज आहे? तुकोबरे म्हणतात अहो, नाम जरी सुलभ असलं, करणारा कसा आहे? दुर्लभ आहे. बरं, करणारा दुर्लभ आहे, पण तो कसा आहे? जो शहाणा आहे ना, तोच हे करतो. बाकीचे करे नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो घरी येतो येथे. काय? जो शहाणा आहे तोच या ठिकाणी येतो. बरं, शहाणा या ठिकाणी आला. महाराज म्हणतात शहाणा जरी येत असला, तुम्ही चिंतन जरी करत असले, ते करण्याकरता काय लागतं? पूर्वजन्माची पुण्य लागते. बहुत सुकृताची जोडी पूर्वजन्माचं संचित लागतं. आता मला सांगा, या आपल्या मंडपामध्ये किती लोक आले? तेवढेच आहे. गावामध्ये एवढेच आहेत का? आहे का एवढे? नाही. पण तू एवढेच आले, काय कारण? महाराज म्हणतात इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है. काय? इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, पर आता वही है जिसे मेरा भगवान बुलाता है, जिसे मेरा भगवान बुलाता है. चला, माझा भगवान परमात्मा ज्याला बोलविल ना, तोच करेल. बाकीचे नाही. बरं, आमचं पूर्व संचित आहे, आम्ही चिंतन करतो. बरं, तुम्ही चिंतन करत असाल, कशा पद्धतीने करतात? कायम करता का? नित्यनेमाने करता का? नाही. कारण महाराज म्हणतात नित्यनेमाने आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दुर्लभ आहे. तुकोबऱ्यांचं साधं रकाले आणि ते साधं म्हणजे आम्ही नित्यनेमाने भजन करतो. तुकोबरे म्हणतात तुम्ही नेमानं जरी भजन करत असले तर त्यामध्ये प्रेम आहे का? काय प्रेम आहे का? त्याच्यात जर प्रेम नसला तर उपयोग आहे का? मला सांगा बाबा, तुम्ही पंढरीची वारी करत असेल, बरोबर की नाही? पंढरीची वारी नित्यनेमाने करण्यापेक्षा ती प्रेमाने केली चांगली. महिला मंडळ, तुम्ही नवरात्राचा उपवास करताय, बरोबर की नाही? करताय ना? नवरात्राचा उपवास नियमाने करण्यापेक्षा तो कशाने करा? प्रेमाने करा. नाथ महाराज म्हणतात तुम्ही जर प्रेमाने केला नाही ना, काय होईल? प्रेमाविना भजन, नाकाविना मोठी तुम्ही जर प्रेमाविना भजन केलं तर काय होईल? एवढी नत केली का बाईना? एवढी बर का? एवढी त्या बाईला नाकच नाही. काय उपयोग का? उपयोग आहे का? नाही. मग त्याचप्रमाणे नाथ बाबा सांगतात प्रेमाविना भजन. तुम्ही जर प्रेमाविना भजन केलं ना, तर ते कशा पद्धतीने होईल? या स्वरूपामध्ये होईल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा? प्रेमाने भजन करा. बरं, आम्ही प्रेमाने भजन केलं. आता प्रेमाने जर आपण कायमस्वरूपी भजन केलं तर काय होतं? देवाजवळ आपण प्राप्त होतो. देव आपल्याला प्राप्त होतो. बघा एकदा काय झालं, अशोक वाटिकेमध्ये ज्या वेळेस रावणानं सीताई साहेबाला कैद केलं,
अशोक वाटिकेमध्ये आणून ठेवलं. त्यावेळेस आईसाहेबांच्या समोर त्रिजटा बसली होती. आईसाहेब त्रिजटाला म्हणू लागले, त्रिजटे अगं असं मी ऐकलंय की आपण देवाचं रामाचं जर सतस्मरण केलं ना तर माणूस रामरूप बनतो. ती त्रिजटा म्हणते हो आईसाहेब, हे काय आहे शास्त्राचा नियम आहे. राम म्हणता रामाची होईजे, पदी वैसुनिया पदवी घ्यायचे. राम म्हणता काय होईजे, रामाची होईजे. तुम्ही जर चिंतन केलं नाही साहेब, तुम्ही काय होणार, राम बनसाल. किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही काय म्हणाल, राम बना. सीता आई साहेब त्रिजटाला सांगते, त्रिजटा अगं तुला समजायचं नाही ग, ऐक ना, मी जर रामरूप झाले तर मग माझ्या रामाची सेवा कोण करेल. कोण म्हणताय, सीता आई साहेब म्हणतात. त्यावेळी त्रिजटा म्हणते, आई साहेब तुम्ही जर राम स्वरूप झालं ना तर माझा प्रभू श्री रामचंद्र काय होईल, सीता म्हणेल आणि तुमचं द्वैत अखंड राखील. त्याच पद्धतीने जगत काय सांगतात, देवा ऐक ना, मला माहिती आहे मी स्वतः कोण आहे, देव आहे. कारण महाराज भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन करतात असताना म्हणतात, मम वंश जीवलोके जीवभूता सनातन. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे, देव आहे. बरं देवा ऐका ना, मला माहिती आहे मी कोण आहे, देव आहे. पण देवा जर मी देव झालो तर तुझी सेवा कोण करेल रे. त्याच्यामुळे काय कर, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. आम्हाला भक्ती आणि प्रेमाशिवाय इतरांचं ज्ञान देत बसू नको. का हो, जर आम्हाला ज्ञान प्राप्त झालं ना तर आम्ही करतो अन्यथा अकरून प्रश्न निर्माण करू. आम्ही म्हणू का हो, खरंच रीडा बोलला असेल का, खरंच हिंमत चालली असेल का, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतील. महाराज म्हणतात, तुम्ही काय करा मग, आम्हाला हे ज्ञान देतच बसू नका, आम्हाला फक्त काय सांगा, सोपं साधन सांगा. महाराज म्हणतात, सोपं साधन काय आहे, देवाचं चिंतन करणं. कारण देवापेक्षा देवाचं नाम काय आहे, मोठं आहे. बघा एकदा काय झालं, 3 महिला एकत्र आल्या. तीन महिला, आता 3 महिला कीर्तनाला एकत्र येऊ द्या नाही तर कुठेही एकत्र जाऊ द्या, शांत बसतात का त्या, बसतात का, तुम्हीच नाही म्हणता, मी काय म्हणत, पुरुष म्हणतात हे शांत बसता का नाही, कसं काय म्हणा, आता शांत द्या. मग ह्या काय होत्या, एका ठिकाणी गेल्याच्या नंतर शांत बसत नाही, हा त्यांचा काय आहे, कोण धर्म आहे. मग त्या 3 स्त्रिया कोण कोण, एक रामप्रभूंची माता कौशल्या माता, हनुमंतरायाची माता अंजनी माता आणि अगस्त्य ऋषींच्या पत्नी लोपमुद्रा. तिघी जणी एका ठिकाणी बसल्या होत्या आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यावेळेस कौशल्या माता काय म्हणतात, अगं ऐका ना, माझ्या रामाने काय केलं, 400 मैल पूल बांधला, सेतू बांधला, त्या दुष्ट रावणाला मारलं आणि सीतेला घेऊन आला. आता अंजनी माता त्या ठिकाणी बसले, ते काय म्हणतात, अहो रामाला सेतू बांधण्याची गरज नव्हती का, माझ्या हनुमंताला जर सांगितलं असतं, माझ्या मारुती रायाला जर सांगितलं असतं ना, एक उड्डाण केलं असतं, सीतेला घेऊन आला. आता लोपमुद्रा तिथे बसले, ते म्हणल्या हनुमंताला सुद्धा उड्डाण करायची गरज नव्हती. कारण माझ्या पतीला जर सांगितलं असतं तर काय केलं असतं, आणि म्हणतात जबवरी रे तबवरी समुद्रपरी गर्जना, जब अगस्ती ब्राह्मणा देखले नाही बा. माझ्या पतीला जर सांगितलं असतं ना तर एका घोटात समुद्र पाषाण केला असता, सैन्य पलीकडे गेली असती, येते वेळी पुन्हा समुद्र पाषाण केला असता, सैन्य पुन्हा आली असती, घरात नव्हती. पण या तिघींच्या मनात रामप्रभू आणि मारुतीराय बाहेर ऐकत होते. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र हनुमंतराय सांगतात, मारुतीराया एकदा जा आणि आपल्या आईसाहेबांना जरा समजावून सांगा. मारुतीराय आत गेले, कौशल्या आईसाहेबांना हात जोडले, साष्टांग प्रणिपात केला, नमस्कार करला आणि साहेब सेतू रामाने बांधला नाही. सेतू कशाने बांधला, राम नामाने बांधला. कशाने बांधला, नामाने बांधला. एकदा काय झालं, रामप्रभू ज्यावेळेस दगड तरायला लागले, रामप्रभूने दगड घेतला, एका बाजूला आले, समुद्रामध्ये दगड टाकला, दगड तरला का, तो तरला नाही. दुसरा दगड घेतला, पुन्हा समुद्रामध्ये टाकला, दगड बुडून गेला. परंतु ही गंमत मात्र माझे मारुतीराय बघत होते. त्यांनी पाहिलं आणि प्रभू श्री रामचंद्रांजवळ गेले आणि सांगितलं, देवा ओ प्रभू ऐका ना, दगड तुमच्या नामाने तरतात, हाताने तरत नाही. महाराज म्हणतात, मी तो अल्पमतीहीन काय वरून से गुण उदकी तारे ही महिमान नामाचे, हाताच आहे, नामाचा आहे. अंजनी मातेजवळ आले मारुतीराय, अंजनी मातेला सांगितलं, आई अगं मी जय श्रीराम म्हटलो आणि माझ्यामध्ये शक्तीचा संचार झाला, मी उड्डाण करू शकतो. लोपमुद्रेजवळ आले, लोपमुद्रेला सांगू लागले की अहो अगस्त्य ऋषी काय करतात, कायमस्वरूपी राम 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 असं भजन करतात. म्हणून त्यांच्यामध्ये
जर त्यांच्यामध्ये अशी शक्ती निर्माण झाली का त्यांच्या मुखामध्ये काय होतं समुद्र पाषाण करू शकतात. हे कशामुळे झालं? राम नामामुळे झालं. ज्यावेळेस राम नामानं दगड तळतात अशी बातमी लंकेमध्ये कळाली त्यावेळेस लंकेच्या लोकांनी दिंडोराच पेटवला. ऐका हो ऐका, रामाच्या नावाने दगडात दगड काय ताकद आहे त्यांना. जिकडे तिकडे ही वार्ता ऐकायला येऊ लागली. रावणाचे जरा काही कार्यकर्ते आले, रावणाचं वजन जरा डाऊन व्हायला लागलं. कार्यकर्ते आले आणि रावणाला म्हणाले, रावण महाराज आम्हाला काही सांगू नका, तुमच्या नावाने सुद्धा दगड धरलीच पाहिजे, आम्हाला सांगू नका. रावण सांगितलं तसं लगेच तयारी करा. तयारी करण्यात आली. दगड घेतला, दगड नाव टाकलं रावण. दगड तोंडासमोर घेतला, काहीतरी फुटफुटला आणि दगड पाण्यात सोडला. दगड पाण्यात सोडल्याबरोबर तरु लागला. तरु काय झाला? तरंगायला लागला दगड. ही बातमी सगळी कळाली. सगळे लोक म्हणायला लागले, रावण महाराज की जय, रावण महाराज की. सगळे लोक म्हणायला लागले. बातमी मंदोदरीच्या कानावर आली. मंदोदरी कोण होती? रावणाची पत्नी. तिच्या कानावर बातमी आली आणि ती रावणाकडे गेली. रावणाला म्हणाले, का हो तुमच्या नावानं दगड धरतात? तो म्हणला, यात काही शंकाच नाही. ती म्हणली, असं कसं काय होऊ शकतं? कारण तो कोण आहे? तो देव आहे. त्याच्या नावानं नसते दगड तरत नाही. या जड जुगसाचा काय होतो? यो सुद्धा तरण जातो. पण तुमच्या नावानं दगड तरणं हे काय आहे? विशेष आहे. त्यावेळेस रावण मंदोदरीच्या कानात सांगू लागला, अगं ज्यावेळेस मी दगड घेतला, दगडावर नाव टाकलं रावण, दगड समोर घेतला आणि त्या दगडाला सांगितलं, तर बघ तुला रामाची शपथ. काय सांगितलं? बुडलास तर बघ तुला रामाची शपथ आहे. दगड तरायला लागला. कशाची ताकद आहे? नामाची ताकद आहे. तुकोबरा सांगतात, तुम्ही काय करा? नामस्मरण करा, नामस्मरण. काय प्राप्त होईल? सर्व सुख तर प्राप्त होईलच. आणि तुम्ही आनंदाने निर्भयपणे डुलायला लागसाल. हेच माझं मंगळ दुसऱ्या सर्व सुख लालो
आता आम्ही केव्हा डुलायला लागलो? आम्हाला काय झालं? सर्व सुख प्राप्त झालं. आम्ही डुलायला आमच्या ठिकाणी निर्भयपणा आला. निर्भयपणा म्हणजे आम्हाला कसली भीती राहिली नाही. मग तुम्हाला जर अशी स्थिती प्राप्त करायची असेल काय करावं लागेल? मला म्हणतात नाम घ्यावं लागेल. काय सांगितलंय? एकच साधन सांगतात, सदा नाम घोष. हे सुद्धा काय आहे? सदा नाम घोष. तुम्ही जर हे केलं तर काय प्राप्त होणार आहे? सर्व सुख प्राप्त होणार आहे. तुम्ही आनंदाने निर्भयतेने डुलायला लागणार आहे. आज काय आहे? हेच काय होणार आहे? तुमच्या चित्ताला समाधान तर प्राप्त होणारच, पण काय होणार पुढे? सर्व सुख प्राप्त होणार. बरं, सर्व सुख प्राप्त झालं, आनंदाने निर्भयतेने काय होणार? महाराज पुढे म्हणतात, असोईचा कोठे, असोईचा कोठे आठवत नाही. देहीच विदेही भोगदशा. देहीच विदेही भोगदशा म्हणजे काय? आमच्यामध्ये देह आहे काय आणि नाही काय. आम्हाला काय झालं? त्याचं भानच राहिलं नाही. तुम्हाला होतं का असं? होतं का कधी असं? बरोबर, करून घ्यायचं का प्राप्त? करायचंय ना? कोणला कोणला करायचंय? देह आहे काय नाही काय असं प्राप्त करायचं. कोणला करायचं? करायचं ना? सगळ्यांनी एकदा भजन करायचंय. भगवान विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय, 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 हरी
झालो ग निरूप लागली आमच्या ठिकाणी पाप पुण्याचा स्पर्शच राहिलाच नाही. कोण म्हणतं तू उभा राह, कोण म्हणतं तू उभा राह. सांगतात आम्हाला पाप आम्ही असं विचार करत नाही आम्ही हे केल्यानंतर आम्हाला पाप होईल किंवा हे ते केल्यानंतर आम्हाला पाप होईल. आम्ही काय झालो आहे अग्निरूप झालो. आता अग्निरूप म्हणजे काय बघा, एखादं भाजलेलं बी कळतं, एखादं भाजलेलं बी घ्या, मकाचं बी घ्या, ते भाजा. मला सांगा आता किती पाण्यामध्ये टाका, कोणत्याही पाण्यामध्ये लावा, उगल का उगणार नाही? ते काय झालं भाजलं गेलं म्हणून ते उगणार नाही. महाराज म्हणतात आम्ही काय झालो तुका आम्ही झालो निरूप बीज जाळून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आम्ही काय केलं बीज जाळून टाकलं आणि आमच्या ठिकाणी पाप पुण्य राहिला नाही. आम्हाला जन्म काय आणि मरण काय हा संबंध आमच्या मध्ये राहिला नाही. बरं तुम्हाला जर असं प्राप्त करायचं असेल काय करावं लागेल? मग आपला मेन मुद्दा हेच आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तेने सदा चित्ता समाधान काय प्राप्त करायचंय? समाधान प्राप्त करायचं असेल ना काय करा? सदा नाम घोष. बरं पुढे मला सांगतात सर्व सुखाला सर्व आनंद निर्भर डुलतोस, आनंद निर्भय डुलायचं असेल काय करावं लागेल? सदा नाम घोष. बरं तुम्हाला ही मुक्त शास्त्र प्राप्त करायचं असेल काय करावं लागेल? सदा नाम घोष. तुम्हाला पाप पुण्याचा स्पर्श होऊन द्यायचा नसेल तर काय करावं लागेल? सदा नाम घोष. एकच करावं लागेल, एकच साधन करा. कोणतं करा? सदा नाम घोष. बरं आम्ही सदा नाम घोष हरिकथा हे साधन केलं आणि आमच्यामध्ये काय तुकोबरा म्हणतात आमच्यामध्ये आम्हाला काय फायदा झाला हेच गंगाच्या चौथ्या जन्माचा तुका मने भद्रशिव राजाची पत्नी ती अगोदरच्या जन्मामध्ये एक वैश्याची पत्नी होती. तिच्यावर खूप दारिद्र्य होतं, दुःखी होती. तिचा नवरा काय करायचा, त्यांच्याकडे पैसे नसते म्हणून तो काय करत तिला मारहाण करायचा, त्रास द्यायचा. ती त्रासाने इतकी त्रासून गेली तो तिला तो त्रास सहन होत नव्हता. की जास्त कंटाळली, तिला त्या ठिकाणी एक क्षण सुद्धा थांबावंसं वाटलं नाही. ती घराबाहेर पडली, वनामध्ये भटकू लागली, कंदमुळं खाऊ लागली. इकडे तिकडे फिरता एक दिवस तिने बघितलं की काही स्त्रिया एका ठिकाणी येऊन काय करत होत्या, एक व्रत करत होता, उपवास करत होतात, काहीतरी पूजा करत होतात. म्हणून ती
त्या ठिकाणी गेली आणि त्या महिलांना विचारलं का हो तुम्ही काय करता? त्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं आम्ही काय करतो देवीची उपासना करतो. मग ही जर उपासना तुम्ही केली तर काय प्राप्त होतं हो? तुम्हाला काय प्राप्त होतं असं विचारल्यानंतर त्या स्त्रियांनी सांगितलं आम्हाला सुख प्राप्त होतं, ऐश्वर्य, धन, काय असं नसेल सगळं काही प्राप्त, सर्व सुख प्राप्त होतं. आम्हाला काय होतं? सर्व सुखामध्ये काय काय होतं? सगळ्याच गोष्टी आहेत, बरोबर की नाही? आम्हाला सर्व सुख प्राप्त होतं. मग तिने विचारलं त्या व्रताचा महिमा मलाही सांगाल का हो? त्यांनी व्रताचा महिमा सांगितला, उपासना कशी करायची ते सांगितलं आणि तिने सुद्धा ते व्रत चालू केलं. व्रत करता करता काही दिवसांनी देवी प्रसन्न झाली, परंतु ही मरण पावली. पुन्हा भाग्य उजळलं आणि एका स्त्रीच्या जन्मात आली. स्त्रीच्या जन्मात आली, एका राजाची मुलगी झाली, राजकन्या झाली, धन ऐश्वर्यामध्ये राहू लागली. तिचा विवाह झाला. तो कोणासोबत? भद्रशिव राजासोबत. कोणासोबत झाला? भद्रशिव राजाची राणी झाली सूरचंद्रिका. धन, दारा, पुत्र सगळं काही मिळालं. 7 पुत्र होते, एक कन्या होती. त्या कन्येचं नाव होतं शांपाला. सगळं काही प्राप्त झालं, उन्मत्त झाली. तिला पुनर्जन्माची आठवण राहिली नाही. गरिबांना त्रास देऊ लागली, छळू लागली, नको ते टाकून टाकून शब्द बोलायला लागले. देवी मातेला वाटलं एकदा आपण जावं आणि तिला पुनर्जन्माची आठवण करून द्यावी. देवी मातेला एका म्हातारीचं घरात गेलं, फाटकं लुगडं आपल्या अंगामध्ये घातलं आणि काठी टिकीट टिकीट कुठं आली? त्या राज्यामध्ये आली आणि आवाज देऊ लागली, अगं कोणी आहे का? मला खाण्यासाठी अन्न देईल का? कोणी पाण्याकरता पाणी देईल का? असं म्हणू लागली. परंतु ती राणी तिच्या महलामध्ये बसलेली होती. ती दासी पटकन पळत बाहेर आली आणि सांगितलं कोण आहेत तुम्ही? कुठून आलात आणि कोणाला भेटायचं? ती देवी त्या म्हातारीच्या रूपामध्ये आलेली देवी म्हणू लागली, अगं माझं नाव कमला आहे, मी द्वारकेहून आले आहे, मला तुझ्या राणीशी भेटायचं. ती दासी म्हणू लागली, हो तुमचा हा स्वरूप जर पाहिलं ना तर माझी राणी तुम्हाला भेटू शकत नाही, तुम्हाला भेटू शकत नाही. मग तुम्हाला काय पाहिजे तुम्ही जरा मला सांगा. त्यावेळेस लक्ष्मी माताला राग आला. लक्ष्मी माता म्हणू लागली, म्हणजे तीच भगवती अंबिका चंडिका, ती देवी माता म्हणू लागली, अगं ती आत्ता काय झाली? आत्ता राजाची राणी झाली, आता ऐश्वर्य प्राप्त झालं, आता धनदारा पुत्र हे सगळं तिला प्राप्त झालं. मागच्या जन्मात काहीही नव्हतं, एका वैश्याची पत्नी होती. धन नसल्यामुळे तिला मारायचा, मारहाण करायचा, त्रास द्यायचा. त्रासून ती जंगलामध्ये भटकू लागली, वनामध्ये राहू लागली, कंदमुळं खाऊ लागली. आणि काही स्त्रियांना व्रत करताना बघितलं. त्यांना विचारलं तुम्ही व्रत का करता, कसं करता? त्यांनी सांगितलं आणि हिनं सुद्धा व्रत चालू केलं आणि मी त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यामुळे तिला काय झालं? सगळं प्राप्त झालं. परंतु आता तिला गत जन्माची आठवण राहिली नाही. उन्मत्त झाली, त्रास देऊ लागली, गरिबांना छळू लागली. त्यावेळेस ती दासी म्हणली, तिने नमस्कार केला, पिण्याकरता पाणी दिलं आणि सांगितलं, आई साहेब मला ही सांगता का हो ते व्रत काय आहे? देवीने ते व्रत त्या दासीला सांगितलं आणि दासी म्हणली, तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी राणीला सांगून येते. धावपळत वरती गेली, राणीला आवाज दिला. राणी तिच्या मैत्रिणींसोबत सख्यांसोबत खेळत होती, मजा करत होती, मस्ती करत होती. आणि ही दासी गेली आणि दासी त्या राणीला म्हणू लागली, राणी साहेब तुम्हाला भेटण्याकरता कोणीतरी आलंय. असं म्हणल्यावर राणी तारा तारा खाली आली, पाहिलं, अगं हे म्हातारे, अगं थेरडी इथे कुठं आलीस? तुला दुसरं घर राहिलं नाही का? माझ्या घरात आली, चल निघ इथून. असं म्हटलं देवीला राग आला, क्रोधोत्मय झाली. तिने घराघरा डोळे फिरवले, कमरावर हात ठेवला, कपड्यावर आड्या गुढ्या मारल्या आणि लाल भुंद झाली आणि सांगितलं, मी या ठिकाणी एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. देवी माता निघाली. त्यावेळेस तिची सूरचंद्रिका राणी होती ना, तिची मुलगी शांबाला, ती पळत पळत त्या ठिकाणी आली. सांगितलं, आई आजी क्षमा करा माझ्या आईला, माझी आई तुम्हाला चुकून बोलली असेल, परंतु मला सुद्धा ते व्रताचं महिमा सांगा. त्यावेळेस त्या देवीला तिच्यावर दया आली, तिला ते व्रत सांगितलं. ती व्रत करू लागली. काही दिवसांनी तिचा विवाह झाला मालधर राजासोबत. तिचा विवाह झाला, तिला ऐश्वर्य धन सगळं काही प्राप्त झालं. परंतु इकडे उलट घडलं. तिची जी आई होती ना सूरचंद्रिका राणी, भद्रशिव राजा, त्यांच्यावर दुःखाचे दिवस आले. गेलं जे राज्य होतं भद्रशिव राजाचं, ते राज्य
निघून गेला. ते 7 पुत्र होते, ते 7 परराज्यात निघून गेले पुत्र. आणि तिच्याजवळ काही राहिलं नाही. वनामध्ये भटकायला लागली पुन्हा. आणि असं भटकता भटकता एक दिवस ती भद्रेश्वर राजाला म्हणू लागली, का हो ऐका ना, आपले जावई बापू काय आहे, धनवान आहे, त्यांच्याकडं ऐश्वर्य संपन्न भरपूर आहे. तुम्ही एक काम करा ना, त्यांच्याकडे जा आणि त्यांना आपल्यावर दया येईल. तुम्ही त्यांना सांगा आमच्यावर कसे दिवस आले आहे, त्यांना जरा सांगा. त्यानं ठरवलं. तो आपल्या लेकीकडे जाण्यासाठी निघाला. आणि जात असताना एका नदीच्या काठी एका झाडाखाली बसला. त्या ठिकाणी शांबले राणीच्या ज्या दास्या होत्या, त्या दास्या काही कारणास्तव नदीकडे आल्या होत्या. त्यांनी पाहिलं, त्या मनुष्याजवळ गेल्या आणि त्याला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात? त्यावेळेस त्यानं सांगितलं, मी राणी शंबलेचा वडील आहे, मी माझ्या राज्यातून आलो आहे. त्यावेळेस त्या दासी पळत पळत शंबले राणीकडे गेल्या आणि शंबलेने सांगितलं, अहो शंबला राणी, ऐका ना, तुमचे वडील आले आहेत, नदीच्या काठी त्या झाडाखाली बसले आहेत. राणीने रथ पाठवला. रथामध्ये वडील बसून आले. त्यांना स्नान करण्याकरता दिलं, त्यांना रेशमी कपडे घालण्याकरता दिले, पंचपक्वानाचं जेवण दिलं. आणि 4-5 दिवस तो भद्रेश्वर राजा त्या ठिकाणी थांबला. आणि आता आपल्या लेकीला म्हणू लागला, अगं 4-5 दिवस झाले, आता मला जावं लागेल. सूर्यचंद्रिका माझी वाट बघत असेल. ती म्हणली, बाबा आपल्यावर परतीचे दिवस आले, दिवस फिरले, तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक सोन्याचा मोहराचा भरलेला हंडा देते, तुम्ही तो घरी घेऊन जा. लेकीनं काय केलं, त्या शांबलीने काय केलं, मोहरांचा हंडा भरलेला घेतला, वडिलांच्या ताब्यात दिला आणि आपला तो भद्रेश्वर राजा निघाला. त्यावेळेस त्यांच्या घरी आला. सूर्यचंद्रिका राणीला आवाज दिला, अगं ए चंद्रिका, ऐक ना, आपल्या लेकीनं आपल्याला मोहराचा हंडा दिलाय. तिला आनंद झाला. धावपळत पळत आली. त्या हंड्यावरचं झाकण काढलं आणि त्याच्यामध्ये काय होतं, कोळसे होते. कोळसे का बरं कोळसे होते? देवीने काय दिलं होतं, शाप दिला होता, देवीचा अपमान केला होता, म्हणून काय झालं, त्याचे कोळसे झाले. पुन्हा काही दिवसाने ती आपल्या लेकीकडे गेली. सूर्यचंद्रिका राणी लेकीकडे गेली. आणि त्या लेकीनं त्या दिवशी काय केलं, उद्यापनाचा दिवस होता, सुहासिनी माहीत असं तुम्हाला, बरोबर की नाही, तो दिवस होता. तिनं आपल्या आईला नेसण्याकरता सुंदर एक पैठणी दिली. पैठणी, कोणती पैठणी दिली माहिती का? चंद्रकोर पैठणी. कोणती, तुम्हाला माहिती का चंद्रकोर पैठणी? ती दिली. आता वाचा का चंद्रकोर पैठणी होत्या का? नाही, पण तू तिला सुंदर अशी साडी नेसण्याकरता दिली. साडी नेसली, अलंकार घातले आणि आईकडून ते व्रत करून घेतलं. देवी माता पुन्हा तिच्यावर प्रसन्न झाली. ते आपल्या घरी आली. गेलेलं राज्य पुन्हा मिळालं, गेलेले 7 पुत्र पुन्हा मिळाले. कशामुळे? काय केलं, देवीची उपासना केली, तिचं व्रत केलं. मग तुम्ही जे आता सध्या व्रत करताय ना, ते जर तुम्ही नित्यनेमानं चालू ठेवलं, जर भक्तिप्रेमानं ते जर केलं, तर देवी सतत तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि एकदा जर देवी प्रसन्न झाली, तर मग तुम्हाला काय होईल, सर्व सुखाला आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. मग असं सर्व सुख प्राप्त करण्याकरता काय लागेल, काय करावं लागेल, देवाचं चिंतन करावं लागेल. बघा, माझ्या कीर्तनरूपी सेवेला ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ केली, असे मृदुंग सम्राट मृदुंगमणी हरिभक्त पारायण आदरणीय बुधवंतजी महाराज, त्यांचे आभार मानते. तसेच ज्यांनी माझ्या कीर्तनामध्ये उत्कृष्ट गायन केलं, ज्यांनी सुंदर टाळ वाजवला, सुंदर पावले खेळल्या, अशा माझ्या संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थिनी, सर्व गुरु भगिनी, सर्वांचे खूप खूप आभार मानते. हार्मोनियमवाले दादा, तुमचे सुद्धा खूप आभार मानते. तसेच स्वर मास्टर या चॅनलवर ज्यांनी शूटिंगचं काम केलं, असे आमचे आदरणीय काकाश्री, त्यांचेही खूप खूप आभार मानते. ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे, असे आमचे बंधू लाडके सुजित दादा, त्यांचेही खूप खूप आभार मानते. तर तुम्ही सर्व श्रोतेजन सर्वांनी काय केलं, शांतपणे माझं कीर्तन ऐकून घेतलं, माझ्या वेडी वाकडीचे बोल ऐकून घेतले. महाराज म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वागुडा विचुका पावली, ते चोज करी माऊली रिजे. महाराज म्हणतात, तुम्ही काय केलं, माझ्या येडी वाकडीचे काय केलं बोल ऐकून घेतले. तुम्हा सर्वांचे आभार मानते. तसेच माझ्या सेवेला, माझ्या कीर्तनरूपी सेवेला माझी सेवा श्रवण करण्याकरता माझी आई या ठिकाणी आली आहे. माझ्या आईचेही खूप आभार मानते. माझी झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करते. माझ्या गुरुवरांच्या चरणावर नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होते, तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते, आई भगवतीच्या चरणावर नतमस्तक होते. आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.